पंचांना जो निर्णय चुकीचा असेल किंवा बरोबर असेल, पंचाचा काय कुठला संघ किंवा कुठला खेळाडू वगैरे नसतो. खेळाला उत्तर दिलं पाहिजे, तोंडाने उत्तर दिलं ना पाहिजे, पण खेळातून सिद्ध करून दाखवलं पाहिजे चूक आहे की बरोबर आहे. नमस्कार मित्रांनो, इतिहास आट्यापाट्याचा या संवादामध्ये आपण पहिला प्रयोग करतोय. जळवली गावचे एक स्टार खेळाडू, एक उत्कृष्ट खेळाडू लक्ष्मण फाळके यांच्यासोबत आज आट्यापाट्याबद्दल आपण एक माहिती घेऊन प्रसारित करण्याचा प्रयत्न करतोय. तर बघूया, आपण चर्चासत्र सुरू करूया. नमस्कार, मी लक्ष्मण फाळके, मुक्काम पोस्ट जळवली, तालुका पंढरपूर. नमस्कार. नमस्कार. आट्यापाटीची सुरुवात तुमच्या गावची कशी झाली असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे ज्या वेळेस तुम्ही खेळत होता तिथून सुरुवात झाली की त्याच्या अगोदर झाली, किंवा अगोदरची खेळाडू कोण खेळत होते का? अगोदरची खेळतच होती, पण आम्हाला शाळेत असताना आम्हाला आट्यापाटी आवड होती. बर. तिथून परत शाळा सुटल्यानंतर बी परत आमच्या घरात आजोबा खेळत होतं, चुलते खेळत होतं, त्यामुळे आम्हाला जास्त आवड निर्माण झाली. बर. त्यामुळं परत आम्ही वस्तीवर वडून खेळून परत गावात मैदान वळलं, गावात टीम तयार केली. त्या टीम मध्ये आमच्या घरातली 4 जण. कोण कोण? आमचं चुलत नाव काय? नवनाथ फाळके, अनिल फाळके, सिद्धेश्वर फाळके, पप्पू चेअरमन आणि केशव नारसाळे अशी टीम. अशी टीम होती तुमची. त्याच्या अगोदरचा कुठला मोठा संघ होता का तुमच्या, की वयस्कर ज्यांनी सामने चांगले खेळले? त्या काळी खेळ आम्ही, आता जे आम्ही म्हणतोय आम्ही टीम चांगली केली, त्या काळात तशी त्यांची टीम होती, ती म्हणतात आम्ही चांगले खेळलो, पण असं पारितोषिक किंवा स्पर्धेत पाठ देणार नव्हते. त्याच्या वागात त्यांच्या मापात होतीच ते. बरोबर. त्यांनी ज्या वेळेस खेळत होते मैदानात त्यावेळेस असं बक्षीस रूपात काय मिळायचं तुम्हाला? बक्षीस रूपात बी नाही. शेजापाजारची शिवशेजारची गाव आहे ती त्याला स्पर्धेत ऐकत नव्हती. आम्ही जसं खेळायला आलो तसं शिवशेजारच्या गावासंघ बी संघर्ष केला आणि स्पर्धेत सुद्धा संघर्ष केला. बरं. मला काय म्हणायचंय, ज्यावेळेस तुमचा जुना संघ म्हणजे मोठा, तुमच्यापेक्षा मोठा संघ, एक असंघ थोडक्यात, की तुम्ही खेळायला आल्यानंतर तो संघ झाला, तो विषय वेगळा, पण ज्यावेळेस तुम्ही स्टार्टला खेळत होता त्यावेळेस बक्षिसाची रक्कम किती असायची किंवा काय बक्षीस असायचं? इथं वावरे वस्ती म्हणून एक होतं मैदान बारक छोट, आम्ही शाळेला होतो. त्या टायमिंगला 151 आणि 25 अशी 3 बक्षीस होती इथं वावरे वस्ती. त्या टायमिंगला आमच्या तिथलं 1, 2, 3 सण, कानापुरी, तिथलंच काय दत्त मायनर, पागोंबर, ही जयेंद्रराव डोबळे, हीच संघ असायची. सुरुवातीला आम्ही शाळेत असताना खेळलो, म्हणजे तिला शाळेत असताना तिथून तुमची सुरुवात झाली, बरोबर आहे का? नंतर मग तुमच्या गावातील खेळाडू असं खेळाडूचा खेळ दिसायला लागला, त्यामुळे तुम्ही असं भरपूर प्रॅक्टिस करून एक नामांकित संघ म्हणून तुमची ओळख आहे जळवली संघाची. मग त्या खेळाडूंची नावं वगैरे काय, की तुमच्या सोबतचा जो चांगला संघ खेळत होता का? म्हणजे एक मेन संघ असतो की गावातला एक नामांकित खेळाडूचा संघ असतो, तशापैकी काय नावं वगैरे, किंवा कोण खेळत होतं चांगलं काय असं काय? म्हणजे खेळत होतं म्हणण्यापेक्षा त्या तुमच्या संघाचं नाव सांगा पूर्ण. आमच्या संघाचं श्री गणेश जळवलीच. म्हणजे त्यातील एक अनिल फाळके म्हणा, एक उत्कृष्ट खेळाडू, ते आमचा भाऊच आहे. अजून कोण? परत पप्पू चेअरमन एक होता. बर. ठीक आहे. मग तिथून तुम्ही हळूहळू मोठ्या स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली. परत मध्यंतर आमचे चुलता आणि चुलत भाऊ बंद झाल्यावर आम्ही दोघं परत पे संघात खेळायला लागलो. पेहगावात. बर. पेहगावात खेळण्या अगोदर एक तुमचा सण चांगला होता, मी बघितलेला आहे, मला आठवतंय. एक नामांकित संघ होता, म्हणजे कुठल्याही संघाला सहजासहजी पराभूत न होणारा संघ जळवली, ही मी त्यावेळेस ऐकून होतो आणि बघून पण होतो. म्हणजे ह्याला भरपूर दिवसाचा कालावधी आहे. मग तो संघ कसा, म्हणजे खेळाचं प्रमाण कसं कमी झालंय त्या संघाचं? म्हणजे जळवली संघ ज्यावेळेस तुम्हाला पेळगावाने खेळायला सुरुवात केली, पेळगावात खेळायला सुरुवात केली तुम्ही, त्याच्या अगोदरचा संघ का बंद पडू शकला? म्हणजे असं काय वाटतं तुम्हाला? त्यावेळेस आमच्या घरातील 2 बंद झाले, चुलता आणि चुलत भाऊ. बर. काय नाव? आम्ही 4 राहिलो, सिद्धेश्वर फाळके आणि नवनाथ फाळके. बर.
ते दोघं बंद झाल्यामुळं मग आम्ही ते दोघं चौघच राहिलो. अजून दोघं कोण? केशव नारसाळे आणि पप्पू चेअरमन. बर बर आणि नाही दोघं असं चौघच राहिले. बर बर. परत नेमतवाडीला सामन्याला गेल्यावर आम्ही तिथं नांदूरचा संघ पाळला. तिथं 1-3 मध्ये फायनल मध्ये राहिलो. बर. मग तिथं नांदूरचा संघ पाळल्यामुळे परत पेवाल्याने आम्हाला दोघाला घेतलेच त्या संघात. म्हणजे पे गावाने तुम्हाला रिक्वेस्ट केली की तुम्ही आमच्या गावात तुम्हाला मुलं खेळाय संघ नाही म्हणजे आमचा खेळता का? तुमच्या गावात थोडं म्हणजे संघाची भरती होत नसल्यामुळे थोडक्यात असंच काही कारण असतं. बरोबर आहे का? म्हणजे फॅमिली मॅटर असतील किंवा फॅमिली मॅटर नाही. आमचा चुलत भाव आणि चुलता 2 बंद झाली. एका घरातल्या आम्ही 4 बर बर बर. आणि ती दोघं सख्खे चुलत भाऊ आम्ही 3 जण सख्खे चुलत भाऊ चुलता म्हणजे 2 कुटुंबातील हा संघ होता. बरोबर आहे. पप्पू चेअरमन आणि केशव नारसाळे ती सख्खी चुलत भाऊ. आम्ही 3 जण चुलताय. आम्ही 4 जण एका घरात. 2 घरातलीच टीम होती. बर. त्यांनी बंद केल्यामुळे मग संघाचं अवघड झालं. एका संघात 6 खेळाडू. आम्हाला खेळायचं जास्त आवड लागलेली ते निनाद कमी केला. त्यामुळं परत यांना बी 5ला गडी नव्हता पेकरांना. ते म्हणले 5 धर. बर. ज्या वेळेस तुम्हाला पेय संघात घेतलं खेळायला जे चांगला खेळाडू म्हणून त्यावेळेस पेय संघ कसा होता? म्हणजे आमच्या संघापेक्षा कोण कवच संघ होता. मी खेळाय होतो तरी 2 वर्ष काही ताळमेळ लागला नाही सांग. बरोबर. त्या संघाला पेय गावाचा फायनल मध्ये जायच्या अगोदर सेमीफायनल मध्ये संघ पडायचा. बर. पण तो संघ कसा होता? पेळगावाचा संघ कसा होता? म्हणजे कोण कोण खेळाडू होते त्या संघात? नितीन साळुंके, सोमनाथ गायकवाड आता सरपंच, विजय चव्हाण, बाबा साळुंके, मेन आमचा अनिल फाळके. बर बर. असा संघ होता. मग त्याच्यानंतर एक संघ झालाय पेळगावाचा बहुतेक मला वाटतं दादा चव्हाण, विजय चव्हाण त्यांचं नाव. बर. विशाल आपला विशाल गायकवाड परत म्हणजे 2020-22 टीम आहे ती. बर बर. असा तुमच्या कुठला आठवणीतलं मैदान आहे का की तिथं तुम्हाला मजा आली खेळायला? कुठलं ग्राउंड आहे का असं एक आठवणीतलं ग्राउंड असतं की बाबा त्या सामन्यात मग तुमच्या हार झाले असेल किंवा विजय मिळाला? हार जीत ही होतच असते. ही विजयाच्या बाजूच आहे. हार आणि जीत जो सण करतो तोच फायनल सेमीफायनल खेळतो. जे पराभवाला खचतो ती स्पर्धेत संघ टिकत नाही. बर बर. ज्या संघाला पराभव सहन होत नाही तो फायनल सेमीफायनल खेळू शकत नाही. खरी गोष्ट आहे. मला काय वाटतं यश अपयश सहन करतो ती स्पर्धेत टिकतोय. बरोबर आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी पचल्या पाहिजेत. तुम्हाला यश पण पचवता आलं पाहिजे आणि अपयश पण पचवता आलं पाहिजे. संघ जिकल हारल पर एकनिष्ठता आणि प्रामाणिकता संघात पाहिजे. खेळाडू बी पाहिजे आणि पंचाने निर्णय दिलेला बी मान्य केला पाहिजे. बरोबर आहे. मग त्यावेळेस असं कधी चुकून होत असेल की बाबा पंचाने कोणा चुकीचा निर्णय होता? हर एक जागेला झाले. प्रत्येक मैदानावर काय सगळंच पंच सतर्क असते असं नाही. सीसीटीव्ही असून सुद्धा आंतरराष्ट्रीय मध्ये होतंय. तरी सुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेट बरोबर असेल खेळाडू असेल मान्य करून प्रामाणिकपणा दाखवते ते होऊ शकते. बरोबर आहे. आणि त्यात काय माहिती का आपल्याला पंचाचं लिमिट नाही. म्हणजे पंच आपल्या खेळाला भरपूर लागतील. म्हणजे अंदाजे 12 पंच लागत असतील. 14 पंच लागत असतील. दोन्ही 12 14 आणि 2 फिरत 16 पंच लागतील. म्हणजे पंचाचं काम जास्त आहे त्या खेळामध्ये. बर. पण तुम्हाला असं आठवत असेल की मी काय म्हणलं मगाशी की तुमचे हार झाले असेल किंवा विजय झाला असेल असं एखादं ग्राउंड असेल त्या गावात आपल्या सोलापूर जिल्ह्यात असं एखादं ग्राउंड असेल तुमचं की तिथं एक बघायसारखा प्रेक्षणीय सामना झालाय? असं बरेच ठिकाण आहे. देगाव हाय, अकलूज हाय, उंबरगाव हाय. बर. त्यातून पण असेल की म्हणजे ह्यातला आता तुम्ही कुठलं नाव घेतलं गादेगाव म्हणा अकलूज म्हणा उंबरगाव म्हणा त्यात पण असं प्रेक्षणीय सामना मी बघितलाय. मला माहित आहे पण मला तुमच्या तोंडातून ऐकायचंय. मी बघितलाय तो सामना. उंबरगाव मध्ये पहिल्यांदा मला वाटतं आज जी तुमच्याकडे सिस्टीम आहे ही अशी कधीच म्हणजे त्यावेळेस नव्हती. मागल्या 7-8 वर्षाचा काळ आहे. हो. त्या सिस्टीमला मी होतो लाईव्ह करायला. टायमिंगला नव्हती तरी ड्रोन मध्ये चेक करून विजय पुकारून सुद्धा आम्ही एक शब्द न बोलता बर बर पंचाचा निर्णय मान्य करून खेळ. बरोबर आहे. प्रत्येक मंडळानं सांगितलेलं असते की शेवटी पंचांचा निर्णय अंतिम राहील. तरी पण समजा तुमचा चुकीचा झाला असेल नसेल तरी पण तुम्ही ती मान्य केला. विजय पुकारलाय तुम्हाला खेळावं लागतंय
आलोचन केलं, 3ऱ्या मिनिटाला कपडे काढून आम्ही आत गेलो. हा, मी त्या सामन्याला होतो बघायला. मला वाटतं बहुतेक शिरडून सांगायला तुमचा सामना होता. आणि शिरडून मोठा शिरडून तसं बराच वेळ चालला होता. प्रेक्षकांची गर्दी पण होती त्यावेळेस. आणि मला आठवतं तिथं बहुतेक मंदिर होतं का शाळा होती बहुतेक, त्याच्यावर बसून आम्ही मॅच बघायचो. शाळा होती पुढे सामना लय दिवसापूर्वी. उंबरगाव एक असं गाव आहे की तिथं त्यांनी म्हणजे कॅमेऱ्याची यंत्रणा म्हणा सुरुवात तिथून झाली. बरोबर आहे का? उंबरगाव पासून झाली. स्क्रीन म्हणा, लाईव्ह म्हणा, ह्या गोष्टीची सुरुवात तिथून झाली. बर, मग आता पुढचा प्रश्न असा आहे तुम्हाला की तुमचा एक आवडता खेळाडू कोण आहे? माझा आवडता खेळाडू माझ्या सिनियरिटीमध्ये महेंद्र टिंगरेच. बर, त्यांचं गाव? कवटाळे. बर, पंढरपूर तालुक्यातले कवटाळे. का आवडायचा त्यांचा खेळ तुम्हाला? का आवडायचा खेळ? म्हणजे आमच्या दोघांचा विचार तालुका शो मॅच असेल किंवा बाकीचं काय असेल, नवीन पोरांना त्याला विनोद करण्याचे, मार्गदर्शन करण्याची त्याची शैली जी होती. आता जी आता जी आहे ती कसं आहे, नवीन पोर आलं एखाद्या मोठ्या खेळाडूला थोडं 1-2 मैदानात तट दिली किंवा फाईट दिली की आता ही कसं आहे, गुरुकुल लगेच चॅटिंग कर. आमच्यात तशी पवत नव्हती. काय असेल ती मैदानात तोडीच तोड. मैदानात तुम्ही उत्तर द्यायचा. बाहेर आम्ही गप्पा मारत बसो. बरं, आत गेले की संघर्ष, कपडे पिळस तो सामना तुळशीचा व्हायचा. कैलास गणेशकर असेल, टिंगरे असेल, त्या टायमिंगला दयानंद शेखदार असेल, धुमाळ असेल. बरोबर, हे आम्ही सिनियरिटी मध्ये होतो. काका चोरमले असेल. बरोबर, ह्याचा शिरबावीचा. मैदानाच्या बाहेर बाही बाही, आत गेले की संघर्ष. गावासाठी नावासाठी असेल तो कसा का असेल, बघणारा पैसे काय गमाना. म्हणजे त्यावेळेस गावाचं नाव तुम्हाला महत्वाचं होतं. मैत्री तुम्ही मैदानात. तर हे सगळ्यात प्रेक्षकांना माझा एक म्हणजे एक महत्वाचं सांगणं आहे की जी ह्या खेळाडूंनी केलेलं आहे ते तुम्ही आता जपलं पाहिजे. म्हणजे आता जरा थोडं वातावरण बघायला वेगळं भेटतं की मैदानातलं भांडण जरी असलं थोडंफार किरकोळ, तर ते बाहेर तुम्ही त्याचं काय बोलणं वगैरे बंद करता किंवा खेळाडूंना तंडत बसता, तशा काही न गोष्टी घेता. आता या खेळाडूंनी सांगितलेलं आपल्याला की तुम्ही फक्त मैदानात गेलं की प्रतिस्पर्धी व्हायचा, संघर्ष करायचा. तुम्ही खांद्यावर हात टाकून माझ्या मस्ती बाय बाय. म्हणजे एक चांगलं त्यांनी मार्गदर्शन केले की तुम्ही ह्या स्पर्धेला लिमिट फक्त त्या मैदानापुरतं ठेवा, त्याच्यानंतर तुम्ही एक मित्र म्हणून राहा, सगळ्यात महत्वाचं. आणि ह्या खेळात आट्यापाट्या खेळात किती तालुक्यातले खेळाडू येतात? म्हणजे तालुका कोणतं खेळू शकते? म्हणजे आता चालू मैदानात कोणते खेळते? आता हे सांगोला आहे, पंढरपूर आहे, मंगळवेढ्यातला अलीगडला भाग आपल्याकडल्या साईडचा आहेच. पंढरपूर, सांगोला, माळशिरस मध्ये आता मुचकीच गाव बर ती खेळती. त्या भागात 14-15 संघ आहेत. तर आपल्या इकडली नियमावली असल्यामुळे ती येऊ शकत नाही. त्यांचं नॉन स्टॉप मैदान असतं. संध्याकाळी 10ला चालू झाले की सकाळ 6ला पाहायला काढते ते. बर. आता परांडा भागातील खेळतात संघ. परांडा भागात म्हैसगाव माड्यात येते. बरं, म्हैसगाव, लव, लवारा मला वाटतं परांड्यात जाते. लव माड्यातच येते. ते खेळाडू कसे खेळायचे? म्हणजे त्यांचं नाव वगैरे काय? तुम्ही त्यांच्या बरोबर खेळायचे? हनुमान लवारा संघ आहे. बरं, आमच्या टायमिंगला चांगला खेळत होता. ते 18 बैल तिकडल्या भागात ऐकत नव्हता. 18 आपल्या भागात येऊन बरेचसे चांगल्या संघाला फाईट दिली आणि नंबर काढले ते त्यांनी. म्हणजे आपल्या भागातील खेळ आणि 18 बैली खेळ हा वेगळा आहे. बरोबर आहे, जमीन आसमानचा फरक आहे. बरोबर. म्हणजे तो खेळ आता सध्या आपल्या भागात प्रचलित नाही. आपल्या भागातील मैदान वेगळी राहतात, तिकडच्या भागातील मैदान वेगळी राहतात नियमावलीत. बरोबर आहे. मग मी एक असं नाव ऐकून आहे, म्हैसगाव. मग त्या म्हैसगावच्या संघाविरोधात तुम्ही कधी खेळलाय का प्रतिस्पर्धी म्हणून? म्हणजे एक चांगला एक नामांकित संघ होता त्यांचा. म्हणजे आट्यापाट्या दिल्लीला संघ खेळलो ना पहिला. आलूभाई, ते सत्तू पाटील किंवा भरत पाटील जी ती टीम होती. बरोबर. ती नुसती आम्ही खेळायला गेल्यावर बघितली. त्यांनी सामना भरवले होते तरी आम्ही नंबर फायनल सेमीफायनल म्हैसगाव मध्ये. होय. बरोबर. शाळेपाशी मैदान असताना इकडे देवळाकडे मैदान घेतलं. ते कुठे खेळले होते? त्यांची ती म्हणली आम्ही तिथे गावात गेल्यावर सांगत होती आता काय खेळते ती काय, आम्ही दिल्लीला खेळलोय म्हणली. बरोबर.
रेल्वेनं जाऊन दिल्लीला खेळलोय म्हणली. हा हा, म्हणजे दिल्लीमध्ये त्यांनी आणि असं आम्ही कोणाचं बघत नव्हतो. इकडं पंढरपूर तालुक्यात आली काय, माळशिरस तालुक्यात आली काय, सांगोला तालुक्यात आली काय. 11 वर्ष म्हणले आम्ही पहिला नंबर नेत होतो. त्या टॉपच्या तुमच्या संघ खेळत होतं त्यांना विचारा म्हणले तुमच्या गावातल्या जुन्या माणसाला. आम्ही असं बघत नव्हतो म्हणजे. सरळ आलटीवर नेन लॉन घालणे, संघ विजय पुकारला झोपणे, सामना बघत नव्हतो, अजिबात बघत नव्हतो. आता येते 25 तारखेला मोहीमला, त्यावेळेस सुद्धा बाबांची माझी बऱ्याच काळ चर्चा झाली. म्हणजे ते असं सामना कुणाला बघत नव्हते. प्रत्येक संघाचं बघतोय त्या टाइमला सगळे संघ असायचे, 100-125 संघ असायचे. मी ऐकलंय की 150 संघापर्यंत ऐकलंय बरं का. म्हणजे गादेगाव वरती हे असे 150 संघ यायचे, कारण गादेगाव म्हणजे आटपाट्याचे चॅम्पियनच म्हणायचे थोडक्यात. तिथं जो संघ विजय होईल तो या वर्षातला टॉपचा संघ, बरोबर. वर्ल्ड कपच मारायचा, वर्ल्ड कप म्हणजे आटपाट्याचा वर्ल्ड कप म्हणजे गादेगावचं मैदान. आता ते आलेच, एक 15 दिवस राहिले फक्त. त्यासाठी काही तयारी करायचा का तुम्ही गादेगाव मैदानासाठी स्पेशल? तुमची इच्छा असेल की गादेगाव मैदानावरती नंबर काढायची, कारण तिथे सगळ्यांचं स्वप्न आहे. इच्छा पूर्ण झाल्या ते, आता काही लोंपाट खेळावा अशी म्हणून काही विचार नाही. बर आता एक संघासाठी मार्गदर्शन, एक चुकीच्या मार्गाने पडतो म्हणून कपडे काढावं वाटते ते. हा म्हणजे दम निघत नाही म्हणून. चुकीच्या मार्गाने संघ आता त्यांच्या स्पर्धेच्या त्यांच्या शेंड पोरतीने दण मारून धरली पाहिजे. आम्ही अशी तशी पोर जाऊ देत नव्हतो. ही आपल्या संघाला पाडते, ती इथं आपण अडवलं पाहिजे. बरोबर, रणनीती आखली पाहिजे बाहेरच आहे प्रत्येक. म्हणजे तुम्ही मैदानात उतरायच्या अगोदर जो संघ लागलाय त्याच्यावर विचार विनिमय करायचा आणि तो संघ कसा पराभूत होता, कसा पराभूत करायचा. खाली गेलं की बाबा आपल्या सुरक्याला चुकीच्या मार्गाने संघ पडेल किंवा फाटक्या कोण पडेल, बाजू आधीच आपण जमिनीची धरायचे ना. हा बरोबर आहे. मग मला सांगा, आपला सहकारी आहे वारला मित्र, त्याला बाबा तू ते धर. प्रत्येक टाइमला सांगा 2 खेळाडू चांगला असायचा प्रत्येक संघात. 2-3 असायचे, कधी 5 पण खेळाडू. त्याचं आव्हान आपल्या सुरकार्याला पेलवणार नाही किंवा आपल्या फाटक्याला पेलवणार नाही. बरोबर, आधी आम्ही जाणून घेत होतो. म्हणजे तुम्ही विजय व्हायचा याचा अर्थ त्याच्या पाठीमागे तुम्ही त्या संघाला कसं पराभूत करायचा हा विचार करायचा, आणि मगच त्या मैदानात गेल्यावर तुम्ही त्या रणनीती आधीच निश्चित जोड लागल्या रणनीती आधीच आखायचो. त्यातनं जे जिल्ह्यात असेल तो जिकर. बरोबर आहे. रणनीती 100% आत गेल्यावर रणनीती आम्ही आखत नव्हतो. बरोबर आहे. मग मला थोडा असा बदल जाणवून दिसला की आता जर तुम्ही सांगितलंय का, तो बऱ्याचशा नवीन खेळाडूंना ही पॅटर्नच माहित नाही. म्हणजे असं मला वाटतं काय होते, 1-2 मैदान आता जी नवीन सिनॅरिटी जी आहे ही काय झालंय, मीडिया मोबाईल एखादा झलक झाली की तेवढ्यावरून मी स्टार झालो. बरोबर आहे. ही लोंपाट क्रिकेट राजकारण कुठल्या शेणी काय होईल सांगता येत नाही. तर 1-2 मैदान लग झाली, त्याला वाटतंय मला तोड नाही. बरोबर आहे. त्याला तोड देणारी लय आहे ती. पण आता काय झाली, खेळाची नवीन पोरांची आवड कमी झाली. कशामुळे कमी झाली अशी वाटते तुम्हाला? फुगीरपणा वाढलाय, एक जीव नाही, सराव नाही. पहिलं 2-2 महिने खेळत होती. मोबाईलचा परिणाम झालाय असं वाटतंय की तुम्हाला? आता कसं झालंय काय बाय, पोरांचं शिक्षणाचं निमित्त आहे ती नको म्हणतंय. खेळायचं आता तुम्ही उद्या गावातले 4 पोरांचे तर म्हणला तर तुमचा व्यवसाय आहे काय बाय, शाळेकडे आहे ती कोण कुठे जाते. म्हणजे व्यावसायिकच्या अडचणीमुळे कौटुंबिक अडचणी असू शकतात, शैक्षणिक अडचणी, बागायत क्षेत्र झाले, पैसा झाला, त्यामुळं कष्ट यातनं जास्त येते ह्या खेळाला. रात्रीच जावं लागते, रात्रीच खेळावं लागते. मला काय विचारायचं अजून एक प्रश्न, की ज्यावेळेस तुम्ही टॉपचा संघ होता, म्हणजे चांगला एक पे गावात तुम्ही चांगला संघ म्हणून खेळला, त्यावेळेस असं किती वेळ स्पर्धा चालायची? म्हणजे तुम्ही गेला घरून किती वाजता चालू व्हायची शक्यतो? पहिल्या दिवशीच चालू व्हायची 12च्या पुढं, संध्याकाळी 12च्या पुढं. परत असं निसर्गाचं कुठेतरी 1-2 वेळेस सूर लागला, पाऊस आला की मग चढलं की मग परत तिथून पुढं एखादं मैदान दुसऱ्या दिवशी घेतलं. ती शिस्त लागत गेली की ती शेवटपर्यंत तीच चालायचं. आता जी गती दुसऱ्या मैदानावर त्रास व्हायचा. आता सकाळ घेतली म्हणून बाकीच्या परत तसं थांबायचं, आमच्याकडे पाऊसच आहे म्हणायचे. आज उमराला पाऊस झाला तर उद्या जळलेला नसायचा. तर तिकडे ते तसं सांगायचं. मग एकाला मंडळ म्हणलं तिकडे पाऊस झाला, पोरं येत नाही म्हणलं, ते संघ घातलं की दुसरे नाही पेक्षा तसेच करायचे, आमच्याकडे लय पाऊस आहे. बरोबर आहे. म्हणजे परत ते असं खोटं बोलण्याची पद्धत सुरू झाली. त्यामुळे मोबाईलचा ज्या स्पर्धेत आला तेव्हापासून लबाडी पाना जास्त वाढलाय.
बर. ज्यावेळेस मोबाईल नव्हता त्यावेळेस कॉन्टॅक्ट होत नव्हतं कोणाचं, त्यामुळे भावालाच घालायचे ना त्यावेळेस. आणि मला एक म्हणजे मला हा किस्सा बऱ्यापैकी माहित आहे. मी म्हणजे एक आटपाटे प्रेमी म्हणून सध्या म्हणजे हे काम करतो. आता तुम्ही मला त्या उमरायला या म्हणलं तर मी घरीच कपडे घालत असलो तर मी काय म्हणतोय आलोय 2 मिनिटात. बरोबर आहे. त्याच्यामुळे मग काय होतं, टाइम वाया चाललाय असं वाटते, वेळ वाया चाललाय कोणत्याही गावाचा. वेळ वाया जात नाही, खेळ वाया चालला. बरोबर. हा सगळ्यात महत्वाचा विषय, खेळ वाया चालला. आणि जगात कोणी फसवणार नाही, स्वतःलाच फसते ती. बरोबर आहे. म्हणजे खोटं बोलला म्हणजे मला वाटते आज एक लबाड बोलून झाकून गेली चूक, ती उद्या भविष्यात मोठी चूक होती. हा बरोबर आहे. ही लोक पावत जे चाललंय हळूहळू लबाडपणानं चाललंय. मला काय वाटतं त्यावेळेस मी ऐकायचो 150 125 संघ असायचे आणि ती 2 दिवसात फायनल व्हायचं 150. आता बर. हा अजून एक जेवण सुद्धा नसायचं. हा तेच प्रश्न मांडायचा आहे मला की त्यावेळेस तुम्ही जेवणाची सोय काय करायचा, की समजा तुम्ही गावातून गेला बरोबर, तुमचं 6 जण असतील, 6 जणांचं टीम असतील तुमची. 6 असायची, एक राखीव 7वा असायचा कपड्यावर राखण कपडे राखण ठेवलं. बरं ठीक आहे. त्याच्यानंतर त्यावेळेस सेमी फायनल तिसऱ्या पिढीच्या पुढे गेल्यानंतर त्या टीमची चिठ्ठी द्यायची, मंडळानं पुकारायचं जेवण विभाग चालू झालाय. जी खेळलेली आहे तिसऱ्या पिढीत पात्र झाली त्याला 2-2 भाकरी प्रमाणे त्या राखीव सकट जेवण द्यायचं. बर बर बर. म्हणजे आता तसं नाही. प्रवेश फी भराय पैसे नसायचं माणसाकडे. प्रवेश फी किती असायची बरं? तेव्हा बक्षीस बी कमी, 100 रुपये प्रवेश फी असायची. बर. 60 रुपये असायची. काही मोठं मंडळ असेल ती घेत बी नसायची. लांबणे खालच्या संघाचं उदाहरणार्थ आता तुम्ही म्हैसगाव त्या ठिकाणला केवड उंदर केवड मला एक उंदर केवड गावचा विषय चालला म्हणून मला अजून त्या गावाविषयी बोलायचं. तिथे एक खेळाडू होता उंदर केवड गाव मध्ये, एक नामांकित खेळाडू आहे. त्याचं नाव काय होतं? दशरथ. त्याचं आडनाव वगैरे काय आठवते? दशा म्हणायची त्याला. दशरथ दोर्गे का काहीच नाव होतं त्याचं. बरोबर. त्यांचं आता म्हणजे नावच नाही, त्या गावाचं नावच नाही. त्यांनी बंदच केलंय. ती पहिले आपल्या भागात येत होती, मैदान करायचे. राजू लवटे, बाळासाहेब, ते त्या टायमिंगची त्यांची टीम आपल्या भागात येत होती. आज जे म्हैसगाव येते केवळ शेवटच्या टोकावरून येत होतं. केवळ म्हणजे लास्ट टोकाला गावात. मग त्या खेळाडूचा मी खेळ पण बघितलाय थोडा, जास्त नाही. मला वाटतं बहुतेक एक 5 ते 10 काळ बघितला असतील मी. थोडक्यात 1 सीझन बघितलाय. त्या खेळाडूचा खेळ चांगला होता. तो खेळाडू आपल्या इकडच्या खेळाडूंना म्हणजे काय म्हणाय त्याला, कसा खेळ करायचा, आपल्या इकडच्या खेळाडूंना तो 100% पराभूत करायचा प्रयत्न करायचा. प्रतिस्पर्धेला चांगले फाईट देत होता. जे काही खेळात लक बॅड लक होत असतं त्या टाइमला त्याला एक वेळ पर्यंत मैदानावर चांगले खेळ केली. या परित्या मैदानावर भैरवनाथ परित्यावर. बरं. तिथे कोणाचा सामना झाला त्यावेळेस त्यांचा बहुतेक नांदूरचा त्या टाइमला सत्रे बापू होतो 5 चंद्रकांत सत्रे. त्यांचा चांगला सामना झाला त्यावेळेस. मग त्यावेळेस कोण विजय झाला असं आठवतं का तुम्हाला? त्यावेळेस काहीतरी थोडा अंतर निर्णय चुकीचा झाला. दोन्ही संघ बहुतेक वर घेतलं होतं. बरं. मंडळ नवीन होतं, न खेळायला असलं होत असतं तसं कदाचित. प्रेशर आल्यावर दोन्ही बी खेळाडू चांगलं. तिसंग लांबचा त्यांच्या तालुक्यातला हे सिनियरिटी खेळाडू, त्यामुळे अंपरवर सुद्धा दबाव येतो काही. बरोबर आहे की. त्यामुळे त्यांनी मंडळाचा निर्णय झाला दोन्ही बी संघ वर घेऊन थोडी पिढीत ही जोड लावली जाईल. बरं. सत्रे बापू विषयी तुम्हाला काय बोलायचंय? चंद्रकांत सत्रे बापू एक आटपाटे खेळाडू म्हणून, किंवा त्यांचा तुमचा सामना झालाय कधी? झालाय का कधी? झालाय. दादा माने, चंद्रकांत सत्रे, नाना सातुरे, ती टॉप सिंग होता त्या टायमिंगला त्यांचा. बरं. तुमचं पोपट सरपंच पांडू गायकवाड, महादेव गायकवाड, विलास कोळे, बापू पाटील. त्या टायमिंगला शाळव्याचा बेसन चांगला होता. त्याचा सामना आम्हाला संगम 4 ऑगस्ट तारीख संगमची असायची फिक्स. आता ती 4 त्या टायमिंगला पहिल्या दुसऱ्याला शेळवा आणि तुमच्या संघाची हनुमान वेळा करून रे. तेव्हा मी शाळेला होतो. त्यावेळी सामना बघायला आम्ही गेलो संगमला.
बर. त्यावेळेस पहिला नंबर शाळेचा आला, दुसरा तुमच्या टीमचा आला. वेळापूर उमऱ्याचा. बर. त्यावेळेस पांढरंग नांगरेला सुद्धा म्हणजे पाळलं होतं वेळापूर उमऱ्याला. पाळलं होतं म्हणजे आहे मी ऐकून चांगले खेळाडू होते, मजबूत संघ होता. मग त्यावेळेस काय असा कोणता खेळाडू आठवत आहे का, म्हणजे कोणत्या खेळाडूचा खेळ चांगला चालता असा विशेष वेळापूर उमऱ्याच्या? त्यावेळेस नवीन मध्ये बापू पाटील होता. बर. 5,000 होता त्यावेळेस. बेल्ट. त्यावेळेस त्यानं चांगली खेळ करून कवटाळी संघाला पांडा चव्हाणला फसवून पाळला होता. पांडा चव्हाण पण नामांकित नाव आहे. हो. त्यांच्याविषयी पण आपण त्यांचे पण बाईट्स घेणारच आहे नक्की. म्हणजे प्रत्येक खेळाडूला आपण फोकस करणारच आहोत आटपाटीविषयी. त्यांच्याच मार्गदर्शन, त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आम्ही खेळलो. पांडू चव्हाणच्या, रमेश चौटे असतील, तोकानाना असेल, सत्रे असेल, त्यांच्या मागे आम्ही संघर्ष टिकवला, खेळलो. तसंच आता सुद्धा खेळावं टिकवावं हीच अपेक्षा आहे. बरोबर आहे. म्हणजे पहिला काय प्रकार असायचा का असा लबाडीचा? पहिलं खेळ म्हणलं की जागेला दंड मारून धरायचं. बर. असं रुस हो मैदान सोडून बाहेर जायची पद्धत नसायची. नाही. मला आठवतंय की पहिले खेळाडू काय हातात धरलं, धरायचं जागेला खेळ म्हणलं की दंड मारूनच धरायचं. राग होता, ईर्ष्या होती, राग होती, हिरस होती. असलं मोबाईलवर असं केलं, फेसबुकवर कसलं टाकलं काय नव्हतं, ते तिथं संपलं. बर. इरच अशी होती, आज त्यांनी पाळले, उद्या ती संघ पाडस तर त्यांनी म्हणायचं आता म्हणते त्यांचं आमचं लावू नका घरने येताना. त्या टाइमला असं म्हणत होती आमची त्यांची जोड लावा मंडळ आधी म्हणायला लावणार का तुम्ही? ही मला पण प्रसंग बघायला भेटला. त्यांना ह्यांना पाळल्याशिवाय जी जण हारलाय त्या साखरात त्याला पाळल्याशिवाय पाडत नव्हती. त्याला पाडासाठी नंबर पूर्णी मी निवडले. म्हणजे मला काही गोष्टी आठवतात बरं का, की काही खेळाडू जेवत सुद्धा नव्हती. म्हणजे असं राग यायचा त्यांना की जोपर्यंत पुढच्या संघाला पाडत नाही तोपर्यंत मंडळ भित्री होती. त्यांचं ईर्ष्या आहे, भांडण लागल म्हणून मंडळ जोडी लावत नव्हती. भांडण लागायचं का? पण टायमिंगला भांडण लागत नव्हती, पण ईर्ष्या होती. लागलंच तर काय करायचं, कवा लागल कवा लागल. म्हणजे ते सांगू शकत नाही. त्यांचं दोघांचं संघर्ष आहे. भांडण लागलंच तर काय करायचं, व्हायच्या आधी आपण पहिली जोड लावली आपण ही लावा म्हणून. बर. खरंय. म्हणजे गावाला भीतीच होती. त्यामुळे भीती. पहिली गावोगावी मैदान कमी का व्हायचे, ज्या गावात नेट जास्त आहे, बांधपूर आहे, त्यामुळे मैदान बारकी चिरकी गाव करत नाही. आता कोणी करते, ज्याला कळत नाही ती मैदान भरवते. माझा एक प्रश्न आहे शेवटचा तुम्हाला, की आट्यापाट्या खेळ कसा टिकेल आणि खेळाडूंबद्दल तुम्हाला काय वाटतंय किंवा मंडळाबद्दल तुम्हाला काय वाटतंय, असा एक प्रश्न आहे माझा. मंडळाची अपेक्षा झाली प्रत्येक मैदानावर 30-35 संघ कमीत कमी आलं पाहिजे. बक्षीस 25च्या पुढे आहे. बर. त्यांचे बी योग्य आहे. बर. काळानुसार बदलावं लागणार आहे, मंडळाला बदलावं लागणार आहे, खेळाडूला बदलावं लागणार आहे. बर. त्यानुसार प्रत्येक संघाला वाटतंय आपण गेलं की स्पर्धेत टिकलं पाहिजे, फायनल मध्ये गेलं पाहिजे. बरोबर. पण सराव करायला नावानं 0. सराव नाही, गावात मोठी वाढायला नाही, स्पर्धेत फक्त संघ आपला 1 ते 5 मध्ये गेला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही खेळत होता त्यावेळेस मैदान पहिलं कुठलं असायचं, की सुरुवात चालू अगोदर सुरुवातीला एक 7 ते 8 वर्ष शिदाची वाडीला. शिदाची वाडी नाही, शिदाची वाडी वेगळी आणि एकशे वेगळं का? हो, 100 एंडला आलं. बरं. गाव आलं ते आपण गेलेलो. बरं. आणि शिदाच्या वाडीचं तारीख किती असायची? 15/7 पासून सामना सुरू. म्हणजे तिथून पुढे मैदान संध्याकाळी 10ला चालू झालं, सकाळ 6ला उजळताना फायनल. म्हणजे कोणाला त्रास नाही, काय नाही. त्यावेळेस कॉन्टॅक्ट वगैरे करायचा काय विषय नाही, जायचं. मग ती अशी कधी मध्ये मोबाईलवर पत्रिका, आता पत्रिका मोबाईलवर व्हॉट्सअप झाले. त्या टाइमला फिक्स तारीख ती म्हणायचं जायचं. म्हणजे ह्याच्यातून एकच लक्षात येते की आता पत्रिका बघून जाते बक्षीस किती आहे. आता कसं आहे, कसं कार्यक्रमाला कसं आहे, लग्नाच्या जवळच्या लांबच्या पाहुण्याला निमंत्रण दिले. आता सामन्याच्या त्यावेळेस बक्षिसासाठी जात नव्हती. नाही, खेळासाठी एक आवड म्हणून. पहिलं त्या संघाला पाळलाय ती संघ आल्या का विचारायची. बरं. ज्याचा पराभव झालाय ती अशी भेट नव्हती. आता संघ आपला पडला की ही पोर नाही ती पोर नाही नको लगेच म्हणून काढते ती.
तसं पहिले नाही चालणार लगेच मला त्यांचं गावात आज सामना आहे तर पोरांच्या संघाचा विचार झाला बर लगेच हलून जायची ती संघाला विचारायची मंडळाला. मग असं व्हायचं का की ती संघ टाळायचा जिद्द ईर्ष्या होती म्हणून संघ तेवढं होतं. ह्याच्यासाठी तर म्हणतात की आट्यापाट्या आतापर्यंत आट्यापाट्या जे टिकला त्या पहिल्या लोकांनी पैशासाठी खेळली नाही, गावाच्या नावासाठी आणि संघर्ष काय आट्यापाट्या काय हाय मर्दानी खेळ थोडक्यात शी पब्लिकला बघायला मिळावा. जर पैशासाठी खेळत तर मग ह्यातली दोन त्यातली दोन करून पहिली खेळत नव्हती. आता एक 7 वर्षात ती ह्यातली 2 फिरता निघाल्यानंतर पहिले ज्या त्या गावाची 6 प्रत्येक गावाची 6 असायची. आता एक फिरता पद्धत निघाली कारण प्रत्येक गावाला पुरेसे असे खेळत नाहीत. आता कसं आहे एखाद्या गावाला खेळायचं पोरला याड आहे पण त्या गावात खेळायला तयार नाही. बरोबर आहे. तर उदाहरणार्थ मी आमच्यातले 2 बंद झाल्यावर परत आम्ही पैसे संलग्न झालं. बरोबर आहे. तुम्ही सल्ला काय द्याला आताच्या खेळाडूंना खेळ टिकावा ह्यासाठी म्हणजे आट्यापाट्या खेळ हा मोडकळीत चाललाय मर्दानी खेळ. आताच्या काळात शरीराला व्यायामाची गरज आहे. डॉक्टर सांगतात ते प्रत्येकाला माहितीच आहे व्यायाम ही शरीराला गरज आहे. जसं शरीराला आहाराची गरज आहे तशी शरीराला व्यायामाची सुद्धा गरज आहे. बरोबर आहे. खेळ प्रत्येक गावातल्या तरुण पिढीनं सराव केला पाहिजे. स्पर्धेच्या अगोदर 1 महिना तरी किंवा आणि त्यांच्या त्या काळाच्या आता काय झालं बक्षीस वाढलंय पैसा झालाय मंडळाच्या अपेक्षा 30-35 स्पर्धेत राहिलं पाहिजे तर आलं पाहिजे. बरोबर टिकवायचं म्हणलं खेळात नम्रता पाहिजे आणि पंचांना जो निर्णय चुकीचा असेल किंवा बरोबर असेल त्यांचा काय कुठला संघ किंवा कुठला खेळाडू वैर नसतो. बरोबर किंवा त्याचा बाद नसतो. बरोबर जो निर्णय दिलेला आहे तो मान्य करून खेळलं पाहिजे. बरोबर आहे. त्यांचं असं किंवा तसं आमच्यावर अन्याय केला म्हणलं न पाहिजे. बरोबर. आपण सुद्धा त्यांच्याकडून चूक झाली असेल तर आपण खेळातून सिद्ध करून दाखवलं पाहिजे चूक आहे की बरोबर आहे. खरंय. म्हणजे खेळाला उत्तर दिलं पाहिजे तोंडाने उत्तर दिलं ना पाहिजे. खरंय. म्हणजे ज्याच्यात खेळ आहे तो 100% विजय होणार. ज्याची लक आहे तो जिंकणार आहे. लक पण तेवढंच महत्वाचं आहे. आता तुम्हाला मोबाईलचा परिणाम काय वाटतोय का? मोबाईल मुळे आता जवळजवळ आता 4-2 वर्षानं सांगतील डॉक्टर लोक प्रत्येकाच्या मेंदूवर ताण येणार आहे. इतकं मोबाईल चालू आहे डाटा वापर चालू आहे. विज्ञान पुढे गेले तेवढंच धोक्याचं सुद्धा आहे. नैसर्गिकरित्या वापर आपण केला पाहिजे निसर्गाचा आदर ठेवला पाहिजे निसर्गाचा समतोल ठेवला पाहिजे आपण. बरोबर आहे. ही सगळ्यात महत्वाचा विषय सांगितलेला आहे. खेळ सोडून खेळापेक्षा बाहेरची एक अतिशय चांगली गोष्ट सांगितली लक्ष्मण तात्याने. तर तात्या आभारी आहे तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला भेट दिल्याबद्दल. तर मित्रांनो यापुढे आपण अशाच बऱ्याच खेळाडूंच्या आपण नक्की बॅट्स घेणार आहे. तर नक्की पुढे कोणाची बॅट्स असेल त्याची तुम्हाला 100% आतुरता असली पाहिजे आणि हा खेळ 100% या खेळाला सोनेरी दिवस आणण्याचा प्रयत्न आपल्या SKL युट्यूब लाईव्हचा असेल. त्यामुळे सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पुढे शेअर करा. ओके.